नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों मैं आपका मजेशिक। दोस्तों आप देख सकते हैं कि आज महाराष्ट्र राज्य में जो है डॉक्टर अण्णाभाऊ साठे एक साहित्यकार है और इनकी जो है जयंती मनाई जा रही है। उसी तरह आज भुसावल शहर में भी डॉक्टर अण्णाभाऊ साठे इनकी जयंती मनाई जा रही है। यहाँ पर कुछ लोग मौजूद है, मातंग समाज के कुछ अध्यक्ष मौजूद है। यहाँ पर जो है दिनेश भोड़े सर मौजूद है। हम उनसे बातचीत करना चाहेंगे किस तरह का यहाँ पर जो है उन्होंने पहुंचकर अभिवादन किया। सर आप क्या बोलना चाहेंगे इस मौके पर? 1 ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी दिनेश भोळे सर्व भुसावळवासियांना तसेच सर्व समाज बांधवांना आज या ठिकाणी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व भुसावळवासियांना जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे। हमारे बीच में यहाँ पर जो है विकास वलकर भी मौजूद है जो कि मातंग समाज के अध्यक्ष है, जिला अध्यक्ष है। हम भी चाहेंगे कि वो कुछ बोलें। सर आप क्या बोलना चाहेंगे इस अवसर पर? 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम व अण्णाभाऊ साठे सोहळा म्हणून 2024 या रोजी आम्ही लवजी शक्ती सेनेतर्फे इथे मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तसेच या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर त्यांनी पण इथे मानवंदना दिली, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। आणि आज संध्याकाळी 6 ते 5:30 ते 6च्या दरम्यान या ठिकाणी आपण स्टँडिंग एक मानवंदनेचा आणि थोडासा डीजे वगैरे लावून एक जयंती उत्सव साजरा जागच्या जागीत हा आयोजित केलेला आहे लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून। तरी जास्तीत जास्त सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी संध्याकाळी यावं असं मी लवजी शक्ती सेनेतर्फे सर्व समाज बांधवांना आवाहन करतो। जय भीम, जय लवजी, जय शिवराय। हमारे बीच में यहाँ पर MH19 के संपादक श्रीकांत वानखेड़े भी मौजूद है और जोब सैयद भी मौजूद है। हम बोलना चाहेंगे सर आप क्या बोलना चाहेंगे इस मौके पर आज जो कि डॉक्टर अण्णाभाऊ साठे इनका जो है जन्मदिन भी मनाया जा रहा है और पूरे महाराष्ट्र राज्य में हर साल जो है जन्मदिन मनाया जाता है। आप इस उपलक्ष्य में क्या बोलना चाहेंगे? सर्वप्रथम भुसावळवासियांना साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपण दरवर्षीप्रमाणे भुसावळ शहरामध्ये आपण यंदाही मोठ्या उत्साहात आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत आहोत। विचार आपण जे अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहेत ते सर्व समाजापर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या विचाराला अंगीसरी करून सर्व समाज बांधवांना त्या मार्गावर चालावा। साहित्य सम्राटांनी एक त्या ठिकाणी सांगितलेलं होतं, जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीचा या चिखला तर ऋतून बसला काय रावत, अंग जडून निघ बाहेरी गे विनावरती धाव। जे अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला या विचार आपल्याला दिलेले आहे त्या विचाराला आपल्याला अंगीसरी करून आपल्याला त्यांची अनुयायी म्हणून आपल्याला त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले होते। त्याचबरोबर आपले समाजसेवक समाज कार्यकर्ते दिनेशभाऊ भोळे सुद्धा आज आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व समाज बांधवांच्या मिळून संयुक्ताने आज आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। तरी सर्वप्रथम पुन्हा एकदा भुसावळवासियांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक
press the bell icon on the YouTube समस्या में app आपके and never साथ। miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।